हॅलो हाय नमस्कार सर्वांना। अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला, खूप वाईट वाटतं जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याला लाईकसुद्धा करत नाही। 2-3 व्हिडिओ माझे 500च्या वर गेले, पण मला एक जणांनी पण लाईकसुद्धा केलं नाही। इतके वाईट तर व्हिडिओ मला वाटत नाही की माझे व्हिडिओ इतके वाईट असतील, माझी रेसिपी इतकी वाईट असेल, मला नाही वाटत। तर चला, असू द्या। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। आज ना मी पुलाव भात बनवणार आहे। त्याच्यासाठी ना मी घेतले आहेत 2 कांदे, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 टमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट, आणि भाजीमध्ये घेतलेले आहे फ्लावर, बटाटा आणि गाजर घेतलेला आहे, आणि अख्खी मसूर थोडीशी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण संपतच आली होती, थोडीशीच उरली होती म्हणून मी ती पण त्याच्यात टाकून दिली। तर एका कुकरमध्ये मी घेतलं आहे 2 चमचे तेल, आणि तेलाला छान मी गरम होऊ दिलं, आणि 3-4 मी लवंग घेतले, आणि ते तेल गरम झाले त्याच्यामध्ये टाकून दिलं मी। त्याला थोडंसं तळून दिलं छान असं, त्याचा सुगंध छान येतो। आपण जेव्हा पुलाव भात खातो ना तेव्हा त्याचा सुगंध खूप छान येतो। आणि त्याच्यानंतर मी टाकले थोडेसे जिरे, थोडंसं सोप आणि राई टाकली। त्याच्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या लांब ते टाकून दिलं, 2 लांब चिरलेले कांदे टाकून दिले। त्याला थोडा वेळ मी तेलात परतून दिलं, लाल होईपर्यंत त्याला छान असं मी परतून दिलं। आणि अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला नंतर टाकायची आहे, आधीच टाकली ना मग ते काय होतं, जळून जातात, त्याच्यासाठी मी नंतर टाकायचं। आणि मग त्यालासुद्धा मी छान असं परतून दिलं, छान लाल कलर होऊ दिला, मस्त असे। तर थोड्या वेळ आपण ठेवूयात, 1-2-4 सेकंद। तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं 1 टमॅटो, आणि मस्त त्याला पण मी छान तेलामध्ये परतून दिलं। आणि नंतर मी टाकलं त्याच्यामध्ये जे आपल्या भाज्या कापलेल्या होत्या ते मी त्याच्यात टाकून दिलं, आणि तेलामध्ये मी त्याला छान थोडा वेळ शिजवून देणार आहे, कारण आपल्याला त्याची भाजीमध्ये जी चव असते ना, आपण जेव्हा भात खातो तर ती छान लागते। त्याच्यासाठी आपण अर्धकच्ची आपण भाजी त्या तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे। आणि नंतर मी टाकलं अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पूड टाकली त्याच्यामध्ये, 2 चमचे मी लाल तिखट टाकलं। तुम्हाला हवं असेल तिखट जास्त कमी तुम्ही करू शकता, मी ते 2 चमचे टाकून दिलेले आहेत। त्याच्यानंतर एक छोट्याशा वाटीने मी शेंगदाणे पण टाकलेले आहेत। तुम्हाला आवड असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। आणि मग मी त्याला चांगलं हलवून दिलं, आणि थोडंसं मी हिंग पण टाकलेलं आहे। हिंगाने पण खूप छान म्हणजे सुगंध छान येतो, आणि पचायला पण छान असतं। आणि चवीपुरतं थोडंसंच मीठ टाकलेलं आहे, आणि मी थोडंसं मॅजिक मसाला म्हणजे आपला जो मॅगीचा मसाला असतो ना तो मी टाकलेला आहे। तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, अशी ही चव खूप छान लागते। होतं घरामध्ये माझ्या म्हणून मी त्याच्यात टाकून दिलं। आणि नंतर मला आठवलं की सोयाबीन टाकायचं राहूनच गेलं, आणि नंतर मी एक थोडेसे मुठभर सोयाबीन घेतले, थोडा वेळ त्याला पाण्यात ठेवलं, आणि मग ते मी त्याच्यात टाकून दिलं। आणि मग आता थोड्या वेळसाठी आपण छान भाजी अशी शिजवून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता कलर किती छान आलेला आहे, कलर इथे 1 नंबर आलेला आहे। थोडंसं झाकण ठेवूयात आपण त्याच्यावरती, थोडा वेळ शिजून देऊयात। छान बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे मस्त अशी। तर तुम्ही बघू शकता कलर इथे खूप छान आहे। आणि नंतर जे आपण तांदूळ होते आपले 1.5 वाटी जे होते ते थोड्या वेळ आपण भिजत ठेवले होते, आणि तेही मी त्याच्यात टाकून दिले मस्त त्याच्यामध्ये, आणि ते नंतर हलवून घेतलं, एकत्र करून घेतलं मी सगळं। पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बासमती तांदूळ जर टाकलात ना, मी घरात जे आहे तेच टाकलेलं आहे, वेगळं आणून टाकलेलं नाही। तुम्हाला जर वाटत असेल बासमती तांदूळ टाकायचे असेल तर तुम्ही टाका, त्याच्यामध्ये अजून छान चव येते। बनवतात सगळेजण, मला पण माहीत आहे, पण बनवण्याची पद्धत थोडी वेगवेगळी असते सगळ्यांची, तर माझी पण पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। तर चला, इथे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण ठेवून देऊयात, आणि 1 उकळ आली की आपण नंतर कुकरचं झाकण लावणारच आहोत। मला थोडंसं मीठ कमी वाटलं, थोडंसं मीठ चाखून बघा, तुम्ही चाखून बघा कसं मीठ कमी जास्त आहे की नाही। आणि झाकण लावून दिलं, थोडा वेळ शिटी नाही लावली मी, तसंच दमावर ठेवलेलं आहे। 1 उकळी आल्याच्यानंतर दमावरच ठेवायचं आहे, कारण शिट्टीवर लावली की एकदम चिकट खिचडीसारखी होते म्हणून। तर चला, इथे पुलाव भात माझा रेडी आहे, त्याच्यावर पापड नाही आणि लोणचं नाही असं चालणारच नाही। तर चला, इथे मी सर्व करत आहे एका प्लेटमध्ये। छान अशी कलर पण 1 नंबर आलेला आहे, आणि त्याच्याचबरोबर लोणचंसुद्धा आहे।
खिचडी पुलाव बनले की लोणचं आणि पापडशिवाय जेवण पूर्ण होत नाही. तर चला, इथे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर मी एन्जॉय करते, तुम्ही पण एन्जॉय करायला या, तुम्ही पण नक्की करून बघा प्लीज. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक करा, शेअर करा, एक तुमचा सपोर्ट असू द्या. तर चला, इथे मी आता एन्जॉय करते पापड आणि लोणचं आणि पुलाव भात. कसा वाटला माझा व्हिडिओ? तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चलो बाय.